सर इथं पिंजरा लावून जवळपास 8 दिवस झालेले आहेत, परंतु वाघ म्हणजे त्याचं व्यवस्थित हे न केल्यामुळं वाघ आतमध्ये जायला तयार नाही. व्यवस्थित काय केलं नाही म्हणजे त्याच्यावरती शेडनेट म्हणा किंवा तसा माहोल तयार करायला पाहिजे वाघासाठी, तो तयार झालेला नाहीये. नाही 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 आणि त्यातल्या त्यात अगदी सहज दिसतोय. हो बरोबर. आणि त्यातल्या त्यात त्याच्यात भक्ष्य आहे ना, म्हणजे आवाज काहीतरी आला पाहिजे प्राण्याचा आणि ते तसला ठेवलं. त्याच्यामध्ये कोंबडी ठेवलेली आहे सर. वास येणार पण सर त्याच्यात काहीतरी मला असं वाटतं मेंढी वगैरे असं काहीतरी ठेवायला पाहिजे, जेणेकरून ठेवली होती सर, पण ते 2च दिवस ठेवलं, त्याच्यानंतर कोंबडी आणून ठेवलेली आहे. तसंच आपल्या तिथं 2 दिवसापूर्वी आपलं कुत्रं नेलंय घरून, तर तिथं पण पिंजरा लावलाय, पण त्याच्यात अजून काहीच भक्ष्य ठेवलेलं नाहीये. म्हणजे 5 वाजता मोकळा ठेवलाय. हो हो नाही नाही काहीच नाही त्याच्यात. स्वतःहून पिंजऱ्यामध्ये जावं असं वन विभागाला वाटत असं नाही, काय माहिती ठेवणार आहे. ते बोलले की 2 दिवसात ठेवतो किंवा तुम्ही आणून ठेवा. 2 दिवसांनी म्हणजे एखाद्यावर हल्ला केल्यावर किंवा एखाद्याचं पाळीव प्राणी. हा मग आता त्या दिवशी तेच झालं ना सर. आमची आई तिथं म्हणजे भाजीपाला आहे आमचा, तिथं काहीतरी करत होती आणि तिच्या पाठीमागं कुत्रं बसलं होतं. तिथं जवळपास 10 ते 12 ऊसतोडे बसली होती, तर एवढ्या 5 वाजता वाघ घेऊन गेलेला आहे कुत्रं. वन विभागाला सांगितलं का? हो सांगितलं ना सर. आले होते ते, तर ते बोलले की करतो आम्ही पिंजरा वगैरे लावतो, पण लगेच पिंजरा लावायला आम्हाला ऑथॉरिटी नाहीये. कारण जेव्हा तुमचं ग्रामपंचायत तिकडून वगैरे अर्ज येतो त्याच्यानंतर आम्हाला लावायला हे परमिशन आहे. आणि आता रात्रीच आहे ना 9:30 वाजता आपल्या घराच्या पाठीमागे घर आहेत चारीवरती, तर तिथं पण 9:30 वाजता रात्री वाघ आलेला होता. आणि त्यांच्या तिथं तर बारकली पोर आहे, ते चुलत भावानीच बघितलंय. कारण सकाळी तो मला भेटला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं. तसंच ते कुठ्यांच्या पण त्यांच्याच बाजूला आहे, तर कोंबड्या पण घेऊन गेलाय 5:30ला सकाळी. सर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले तरी खालचे कर्मचारी ऐकत नाही. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना निधी वगैरे पण यायला पाहिजे ना सर, हे पिंजरा लावायचं म्हटलं किंवा काय पाहिजे ते, तर ते आम्हाला सांगत होते पर्सनली की त्यांना निधी पटकन भेट. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.